आपण नकारात्मक विचार केला ना की आपल्या बाबतीत पण नकारात्मक होतं. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह राहा, म्हणजे आपल्या बाबतीत पण सकारात्मकच होतं. नमस्कार, मी रश्मी. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथे दिवस उजाडतोय. तर मी इथे सकाळी डब्याची तयारी करत आहे. चपात्यांमध्ये तेल आणि मीठ घेतलेलं आहे. तर थोडं थोडं पाणी घेऊन सगळं मळून घेते आणि पीठ ना नेहमी 15 मिनटं तरी असं भाजी घालेपर्यंत झाकून ठेवायचं. त्याच्यामुळे पीठ छान येतं आणि चपात्या मऊ होतात. इथे ओटा लगेच क्लीन करून घेतला आणि मिस्टर दुधाची पिशवी घेऊन आले होते. तर सगळे कोरोनापासून अलर्टच झाले आहेत, कारण की सगळ्या गोष्टी आपल्याला दुधाची पिशवी असो किंवा भाज्या असो आपण धुवूनच घेतो, मगच त्या फ्रीजमध्ये ठेवतो. तर आज मला सुकट करायची होती, ओली सुकट. जवळा असं पण म्हणतात, आमच्याकडे त्याला सुकट म्हणतात. तर ओला जवळा करायचा होता मला. तर आधी थोडासा भाजून घेतला आणि कांदा कापून घेतला. इथे कांदा कापताना ना सगळा ओट्यावर कचरा होतो, म्हणून हे प्लॅस्टिकचं भांडं आहे माझ्याकडे, ते मी खास त्याच्यासाठी केलं आहे. तर त्याच्यातच मी सगळा कचरा गोळा करते, म्हणजे टाकायला बरं पडतं. आणि मी ते करत करत टाईम मॅनेजमेंट आपल्याला थोडंफार तरी जमलंच पाहिजे. तर सगळी भाजी घालेपर्यंत भाजी स्लो गॅसवर करत कांदा टमॅटो सगळं टाकेपर्यंत ना एका साईडला भांडी पण लावून घेते. तर इथे जवळा आता मी पाण्यात ठेवलेले आहे. त्याच कढईत मी तेल टाकलं आहे, नंतर तो चांगला फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर टमॅटो टाकलं आहे. त्यात थोडी मिरची पण टाकायची, म्हणजे जो भाजीतला जो वास असतो ना मच्छीचा, तो निघून जातो. नंतर आपला गरम मसाला कांदा खोबऱ्याचा टाकला आणि त्यात हळद टाकली. आणि इथे माझं नवीन मसाला आहे हा, पण त्याचा ना कलर पूर्ण उडून गेला आहे. त्याच्यामुळे लालसरपणा भाजीत वाटतच नाही. तिखट होते, पण त्याचा जो कलर असतो ना तो सगळा निघून गेला आहे भाजीचा. तर बघू म्हटलं ह्याच्यात थोडंसं मिक्स करेन तिखट आणून, नाही तर मी सेपरेट असं तिखट काश्मीरी तिखट मसाला असतो ना आपला, तो टाकते. आणि ते मीठ टाकलं भाजीत आणि जो आपण जवळा ठेवला होता धुवून, तो याच्यात टाकला. भाजी छान अशी मिक्स केली. पाणी हवे तेवढं, जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं टाकलं. आणि ह्याच्यात भाजीत मी पाणी टाकल्यानंतर ह्याच्यात ना वांगं किंवा बटाटा असं टाकायचं. त्यानं वांग्याने आणि बटाट्याने पण खूप छान चव वाढते. इथे ना वांगं नेहमी बघून घ्या, कारण की वरना वांगी छान दिसतात आणि आतून किडलेली असतात. म्हणून बारीक कापल्यानंतर पण एकदा बघून घ्यायचं कुठे किडलेलं वगैरे आहे का. तर सगळं वांगी, एक बटाटा टाकला होता, 2 वांगी टाकली होती. तर ती धुवून मी त्याच्यात टाकली आणि कोकम पण टाकलं. कोकमाने पण आपले जे मच्छी असते ना त्याचा वास सगळा निघून जातो. जो वास असतो ना तो कोकमाने ह्याच्याने कमी होतो. तर आंबट वस्तू काहीतरी टाकायची. काय काय जण चिंच टाकतात, आमच्याकडे कोकम टाकतात. तर चपात्या करून घेतल्या. चपात्या करत करत मिस्टर आपले गप्पा मारत होते माझ्याशी. त्यांच्या ऑफिसमधल्या काय काय कहाण्या सांगत होते. तेवढाच वेळ आम्हाला जरा निवांत बोलायला भेटतं. मग चपात्या करून घेतल्या आणि मिस्टरांचा डब्बा भरून घेतला. तर मी डब्याला नेहमी त्यांना 2 चपात्या देते, पण आज सुकट असल्यामुळे त्यांनी 3 चपात्या नेल्या. त्यांनी घरात नाश्ता नव्हता केला. सकाळी गरम पाणी पियाले होते, पण ते म्हटले मी गेल्यावर तिकडे नाश्ता करेन. तर म्हणून त्यांना 3 चपात्या नेल्या होत्या. आमच्याकडे सुकी मच्छी, ओली मच्छी म्हणजे सगळ्यांना खूप आवडतं. तर इथे मी काल मटकी भिजत घातली होती, तिला छान मोड आला आहे. तर उद्या आमटी करायची आहे मला, म्हणून मी आत्ताच ती कुकरला लावून घेते, म्हणजे उद्या सकाळी पटकन आमटी करायला ती उकडवून फ्रीजमध्ये ठेवणार नाही, उद्या त्याची आमटी करेन. आत्ता करणार होती मी मसूरची आमटी. तर इथे मटकी आहे. मसूरची आमटी काही कुकरला लावणार नव्हती, अशीच करणार होती. फक्त भात, रात्रीचा भात होता तो कुकर लावला, मटकी लावली आणि आत्ताचा ताजा भात, असे
3 डबे लावले होते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर इथे जेवणाची तयारी दुपारची चाललेली आहे आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.